होईल हे ठरल्यानंतरच मनुष्याचा मृत्यू होतो आणि याचा निर्णय स्वतः जीव घेत नसून उच्चतर अधिकारी घेतात। या जन्मातील कर्मानुसार आपली प्रगती अथवा अधोगती होते। हा जन्म म्हणजेच पुढील जन्माची पूर्वतयारीच आहे। म्हणून या जन्मी जर आपण भगवत धामाची प्राप्ती करण्याची तयारी केली तर वर्तमान देहाच्या त्यागानंतर आपल्याला नक्कीच भगवंताचे दिव्य शरीराप्रमाणेच दिव्य शरीराची प्राप्ती होईल। पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या अध्यात्मवादी असतात। उदाहरणार्थ ब्रह्मवादी, परमात्मावादी व भक्त। आणि आधी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मज्योतीमध्ये आध्यात्मिक जगतामध्ये अनंत असे ग्रहलोक असतात। या ग्रहलोकांची संख्या ही भौतिक जगातील ग्रहांपेक्षा खूप पटीने